भाजपला उतरडी कळा लागलेली आहे हे जवळपास निश्चित आहे। मात्र काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही ते आमच्या सोबत आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्याचबरोबर मी भाजपची बी टीम नाही तर काँग्रेस आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसने ईव्हीएम बाबत आग्रही भूमिका घेतली नाही असा आरोप त्यांनी केला। त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत। बाळासाहेब, सर्वात आधी स्वागत। राज्यभरात तुम्ही प्रचार दौरे करत फिरताय। आज जवळपास 4 सभा पार पडल्यात। प्रत्येक ठिकाणी एक चांगली गर्दी आहे। कसं या निवडणुकीचं वर्णन कराल? कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती कोणाचाच कोणाशी काही ताळमेळ बसत नाहीये, लोकांना या सगळ्या फोडाफोडीच्या गणितात विश्वास राहिला नाही आणि तुमच्या सभाला होणारी गर्दी। जे मी बघितलेलं आहे ते क्लोज रेस आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि कोण जिंकेल कोण हरेल हे आत्ताच्या फेजमध्ये सांगता येत नाही। काउंटिंग होईल त्याच वेळेस कळेल अशी परिस्थिती आहे। पण एक गोष्ट असं आहे की बीजेपीला उतरंडी लागलेली आहे हे खरं आहे। ज्या पद्धतीने प्रचार होतोय, मग आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि आता आमदार एक कर्नाटकचे टी राजा, या सभा कुठेतरी फक्त हिंदुत्वाच्या अँगलनी सोलापूरचं राजकारण वळवण्यात सगळे स्थानिक मुद्दे बाजूला राहिलेत, नॅशनल मुद्दे बाजूला राहिले। माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे तेवढा एकच मुद्दा आहे, त्याच्यामुळे तोच ते गुणवत बसलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि लोकांना त्याच्याबद्दल असताना कंटाळा आलेला आहे। आणि म्हणून 15-20 मिनिटांमध्येच मोदींच्या सभेमधून लोक जायला निघालेली तशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा डाऊनफॉल बीजेपीचा होत चालला एवढं फक्त त्या ठिकाणी म्हणेल। ईव्हीएम मार्फत त्यांनी काही चमत्कार घडवला तरच त्या ठिकाणी, नाहीतर नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे वातावरण तापलं होतं, मनोज जरांगे देखील वारंवार बाहेर येत आहेत, त्याच्यावर बोलत आहेत। तुम्हाला असं वाटतं मराठा आरक्षणाचा सगळ्याला फटका पडेल आणि अशा पद्धतीने मनोज जरांगेची भूमिका ही कुठतरी महाविकास आघाडीला फायद्याची ठरेल असं वाटतं? मला एक त्याच्यामधलं असं दिसतं की ओबीसी हा कन्सॉलिडेट होतोय आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी ओबीसी असणारा वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी मतदान करतोय, हा एक फॅक्टर आहे। दुसरा फॅक्टर हा जो गरीब मराठा जो आहे की त्याच्या आंदोलनाला कोणीच पाठिंबा दिला नाही, वंचितने त्याला पाठिंबा दिला, त्याच्यामुळे तो मतदार वंचितकडे सहानुभूतीपूर्वक आहे। आता त्याची सहानुभूती मतामध्ये कन्वर्ट होते का हे 4 तारखेलाच आपल्याला कळेल।